रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्यासाठी चिपळूण तालुक्यात लोटे एमआयडीसी करण्यात आली आहे। मात्र हाच औद्योगिक परिसर सध्या इथल्या नागरिकांच्या जीवावर बेतलाय। उद्योगामुळे इथल्या शेतकऱ्यांच्या बागा नष्ट झाल्यात आणि जमिनीचा कसही कमी झालाय। प्रदूषित पाणी हे विहिरींमध्ये जाऊ लागलंय आणि त्यामुळे या परिसरात आरोग्याचे प्रश्न गंभीर बनले आहेत। लोटे औद्योगिक वसाहतीजवळ असणाऱ्या राजेंद्र आंब्रेंची बाग संपूर्णपणे उद्ध्वस्त झाली। सुमारे 9 एकरात विस्तीर्ण असलेल्या या बागेत आता हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच नारळाची झाडं शिल्लक आहेत। 20 वर्षांच्या असलेल्या या नारळांवर केमिकल आणि धुरांचा परिणाम झाला आणि नारळाची संपूर्ण बागच सुकून गेली। यानंतर आंब्रेंनी केमिकलच्या टाकीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला, मात्र सुदैवानं स्थानिकांनी त्यांना वाचवलं। रात्रीचा गॅस सुटतो, एमपीसीबीला आम्ही वारंवार सांगितलं की बाबा हे गॅस करा, एमपीसीबी जरा पण येत नाही। मग शेवटी नावीला जातो एक दिवस आम्हाला त्यांना पत्रव्यवहार करून न केल्यामुळं मला त्या ह्याच्या केमिकलमध्ये उडी मारावं जीव द्यावा लागला आणि मी नशिबाने वाचलो। 3 दिवस ICUमध्ये होतो। ICUमध्ये असताना सुद्धा एमपीसीबी जे चिपळूणवाले ते लोक तर आलेच नाहीत। कोल्हापूरचं जे बोर्ड आहे एमपीसी त्यांना फोन करते भोसले म्हणत ते पण इकडे आलं। आंब्रेंप्रमाणेच दाभोळ खाडीत मासेमारी करणाऱ्या भोई समाजाचीही हीच अवस्था आहे। प्रदूषित पाणी लोटेतून दाभोळ खाडीच्या त्रिवेणी संगमात सोडलं जात आहे, त्यामुळे मासेमारीही धोक्यात आली आहे। शिवाय प्रदूषित पाण्यामुळे मच्छीमारांना त्वचा रोग होऊ लागलेत। हे बोटांचे गॅप एक असतात, हातातले पायांचे, त्याच्यात ते केमिकलचं प्रदूषण पाणी त्यामुळे पुरं लोटला होता। काही जणांना खाजीचा प्रभाव जाणवला होता। लोटे एमआयडीसीमुळे हवा प्रदूषण, वसिष्ठी नदीमधलं जलप्रदूषण हे कित्येक प्रमाणात वाढल्याचा अहवाल चिपळूणच्या परिवर्तन संस्थेनं यापूर्वीच दिलाय। जलप्रदूषणामुळे दाभोळ खाडीत आढळणाऱ्या 104 माशांच्या जातींपैकी आता 4 जाती देखील आढळत नाहीत। कारखानदारी या ठिकाणी आणली आणि कारखान्यांचं प्रदूषित पाणी पूर्णपणे या खाडीत सोडून दिलं आणि या खाडीवरती जगणाऱ्या 42 मच्छीमारांची जी गावं आहेत त्यांची आता आपण विपन्नता जाऊन बघा। म्हणजे एका बाजूला खाडी विषवत झाले, तिचं गटार झालंय, या ठिकाणी जलचर जीवनाचं अस्तित्व नाही। या संदर्भात विचारणा करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात गेल्यावर तिथं एकही अधिकारी हजर नव्हता। कोकणचा विकास होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, पण त्यामुळे कोकणच्या सौंदर्याला कुठेही धक्का लागणार नाही हेही पाहणं गरजेचं आहे। लोटे एमआयडीसीचं केमिकलयुक्त पाणी याच दाभोळ खाडीच्या त्रिवेणी संगमामध्ये सोडलं जातंय। पर्यायाने इथं मासेमारी करणाऱ्या भोई समाजावर त्याचा दूरगामी परिणाम झालाय। कारण पूर्वीच्या काळी या ठिकाणी 104 प्रकारच्या माशांच्या जाती पाहायला मिळायच्या। आता 4 जरी दिसल्या तरी इथल्या भोई समाजाला आनंदाचं वातावरण निर्माण होतं। मात्र याच्या दूरगामी परिणामाचा ना इथं प्रदूषण बोर्ड लक्ष देतं, ना इथे केमिकलमधल्या सोडणाऱ्या कंपन्या। त्यामुळेच या भोई समाजाला खरी गरज आहे ती इथं मदत करण्याची। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक मोहितेसह प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी। झी 24 तास, एक पाऊल पुढे।